मुंबईपासून दूर आहेत फार, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. प्रधान सचिव महेश झगडे त्यांनी पण काही निरोप पाठवले, काही अडचणी आहेत. आमदार खडसे त्यांनी सांगितलं, बाबा मी पण तुमच्याशी अनेक लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि आपण इथे पाहतात की ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही सगळे एकत्रित तिथे आलेलो आहोत. तर जे आता आज आंदोलन सुरू आहे मुंबई शहरामध्ये, त्याच्यामध्ये दोन चार गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टी तुम्ही दाखवलेल्या आहेत. हे तर जे आहे याच्यामध्ये सरळ सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे. परत दुसरं पण असंच आलं जजमेंट, आणि त्याच्यात सांगितलं की मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत. याच्यावर सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला केस गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, इन द व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड्स that the Maratha is not socially backward community. Maratha is not a socially backward community, but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra, along with Kunbi, should be rejected. In fact, Maratha does not merit inclusion in the backward classes of Maharashtra, either jointly or Kunbi, with Kunbi, or under the separate एंटिटी ऑफ इट. म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा नुसता मराठा हे जे आहे ते होऊ शकणार नाही. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, वारंवार सांगितलेलं आहे, एकदा नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये गुजराती समाजाचे, पाटीदार समाजाचे, पटेल समाजाचे, राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाणावरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे. मग अशा वेळेला हा EWS चा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला, आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो ऍक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, वाचूनच दाखवतो. हाऊएव्हर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स वेर नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन with a view to fulfill the mandate of Articles 46 and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend the Constitution of India.